आपण आता नांदेडमध्ये जाऊयात। नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे ही रॅली काढण्यात येते। त्यामध्ये अशोक चव्हाण आपल्याला या रॅलीमध्ये दिसतात। एकूणच काँग्रेसकडून सुद्धा जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी महायुतीचे नेते इथे आपल्याला पाहायला मिळतात। नांदेडमध्ये सुद्धा प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे। अगदी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे। नांदेडमध्ये सुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर तिथे कडक बंदोबस्त प्रशासनातर्फे करण्यात आलेला आहे। तर नांदेडमध्ये आपण पाहतोय रामदास तडस यांचं औक्षण करून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। अमर काळे विरुद्ध रामदास तडस अशी ही लढत असणार आहे। प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेडमधून भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांचं औक्षण या ठिकाणी करण्यात येत आहे। विजयासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत। या सगळ्या परिस्थितीमध्ये विजयाचा विश्वास सुद्धा प्रताप पाटील चिखलीकरांनी व्यक्त केलेला आहे। आपण पाहू शकतोय महायुतीकडून खरं तर जोरदार शक्ती प्रदर्शन गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होतं आणि आज अखेर मतदानाचा तो दिवस आलेला आहे आणि या मतदानाच्या दिवशी प्रताप पाटील चिखलीकरांचं औक्षण करण्यात येत आहे आणि त्यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत। आता थोड्याच वेळात ते सुद्धा मतदानासाठी रवाना होणार आहेत। अगदी 7 वाजल्यापासूनच उन्हामुळे मतदानाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मोदीजींचा विजय हा निश्चित आहे। खरं तर ही लढत जी आहे ती एकतर्फी मानत जात होती अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर, मात्र तसं होताना दिसत नाहीये। कडवी झुंज विरोधकांनी दिली असं मानता तुम्ही? कडवी झुंज म्हणता येत नाही, पण कोणी निवडणुकीला उभा राहिलं तर त्यांचं काम आहे आपलं प्रचार करणं। परंतु मी जेव्हा मागच्या निवडणुकीत उतरलो, आजही उतरलो, अतिशय आत्मविश्वासाने उतरलेला आहे। लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा लोकांवर विश्वास आहे। त्यामुळं मी जनतेचा आणि जनता माझी हे ध्येय माझं पूर्वीपासून आहे आणि त्यामुळं लोक मला आशीर्वाद देतात। लोक मोदीजींच्या पाठीशी आहेत, त्यामुळं मोदीजींचा विजय हा निश्चित आहे। खरं तर ही लढत जी आहे ती एकतर्फी मानत जात होती अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर,